जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकोबारायांचा हा अभंग भारतीय संत परंपरेमध्ये, भारतीय संत मालिकेमध्ये ज्यांनी कळसाचं काम केले, भागवत धर्म मंदिराच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु तुकोबाराय. पाया रचण्याचं काम आमच्या ज्ञानोबा माऊलींनी केलंय. ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया. नामदेव महाराजांनी या मंदिराचा विस्तार केला. पुढच्या काळामध्ये जनार्दन एकनाकरी काय भागवत धर्म संप्रदायाची परंपरा ही सनाथ केली. एका अर्थी अशी क्रांती केली नाथ महाराजांनी की समाजाचा सगळा विरोध पचवून सुद्धा प्रचंड श्रीमंती आणि परमार्थही तितका श्रीमंत, प्रपंचही तितका श्रीमंत आणि परमार्थही तितका श्रीमंत असे असलेले संतश्रेष्ठ एकनाथ महाराज अनेक जातींच्या पंक्ती एका वेळी वाड्यात बसत होत्या. नाथांच्या भोजनाकरता ही क्रांती केली त्या काळामध्ये. त्यानंतर तुकोबाराय आले. तुकोबारायांनी या भागवत धर्म मंदिराला कळस दिला. यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर सकळांशी आहे यथा अधिकार, अशी ऐक्यत्वाची भूमिका ज्या संतांनी आमच्या मांडली. आणि त्या पुढे जाऊन या भागवत धर्म मंदिरावर 16व्या शतकामध्ये ज्यावेळी यवनांचा चारही बाजूंनी आमच्या महाराष्ट्राला धोका होता, अशा वेळी समर्थ रामदास स्वामींनी या भगव्या या धर्म मंदिरावरती एक भगवा क्षात्र तेजाचा ध्वज फडकावण्याचं काम केलंय. आम्ही भाग्यवान आहे. मी नेहमी असं म्हणते, महाराज आम्ही ज्ञानोबा तुकोबांच्या नंतर जन्माला आलो, छत्रपती शिवाजी छत्रपती संभाजींच्या नंतर आपण जन्माला आलो म्हणून आपलं भाग्य आहे. नाहीतर आपल्याला कुठंतरी नमाज पडत बसावं लागलं असतं. आत्ता इतकी वाईट वेळ होती, इतकी वाईट वेळ होती. समर्थ म्हणतात, देशकाल वर्तमान अवघेची अव्यवधान, सावधान सावधान. कुठल्याही पद्धतीने भक्ती बरोबर जोडले जा. कुठल्याही पद्धतीने कुठल्याही मार्गाने आम्हाला जायचं एकाच ठिकाणी, भगवंताचा भक्तीचा राजमार्ग. तेणेची पंथे चालू जाता न पडेची गुंता कोठे काही, असं जर संतांनी सांगून दिलं, आम्हाला हा मार्ग आखून दिलाय. आणि दुर्दैवानं आम्ही या मार्गाकडे सहसा येत नाही. त्यामुळे आम्हाला असं वाटतं, कीर्तनकार कीर्तनात सगळं सांगतात, ते सगळंच खरं नसतं. नाही, काही ते असे करतायत, नसतं. सगळंच खरं असतं, सगळंच खरं असतं. खरं असतं ना. हा, ज्ञानोबा तुकोबांचे आम्ही पोस्टमन आहे. हे माऊलींनी सांगितलेलं पत्र आपण फक्त इथं या गादीवरून आणून पोहोच करायचं. त्यामुळे कीर्तनकार सर्वज्ञ नाही, पण पोस्टमनचं काम जरूर कीर्तनकार करत असतात. ही गादी सर्वश्रेष्ठ आहे. आपल्या सर्वांची भावना तितकी सर्वश्रेष्ठ आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून आजची सेवा सोमेश्वरांच्या चरणावर सुपूर्त करूया. महाशिवरात्रीचा पर्व काळ आहे. बघा ना, भोलेनाथ सब देवन का बाबा म्हटलंय. देवों के देव, आदिदेव, महादेव. आपली नाथ संप्रदायाची परंपरा सुद्धा आदिनाथांपासून सुरू झाली आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. बरोबर ना. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष वोळला गहिनी प्रती. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेव सार चोजविले. आणि एवढी परंपरा आदिनाथांच्या पासून आली. हे सगळे आदिनाथ म्हणजे सगळ्या परंपरेचे मूळ स्रोत आहेत. भगवंतांना आम्ही आदिदेव म्हणतो, ते आदी आहेत. जुने कीर्तनकार म्हणायचे देव आदी, आणि आपण सगळे कोण? आपण सगळे नादी. कुठल्या ना कुठल्या नादात अडकलेले, प्रचंड बहिर्मुख आहोत, आतमध्ये बघायला तयार नाही. बघतो का कधी? स्वतःचा श्वास सुद्धा आम्ही कधी शांततेने घेत नाहीये. प्रत्येकाचं लक्ष बाहेर आहे. मला खरं सांगा, दिवसभर लोकांचे स्टेटस बघण्यामध्ये किती वेळ जातो आपला? मोबाईल सगळे वापरताना, इकडं महिला मंडळ वापरताना लोकांचे स्टेटस, तिनं काय स्टेटस ठेवलंय आज बघते. किती वेळ जातो आपला? जातो की नाही? बराच वेळ जातो. पण लोकांच्या आयुष्यात काय चाललंय याच्यामध्ये आम्हाला जास्त रस आहे. पण आपण आपल्या स्टेटसचा कधी विचार करायचा? आपण आपल्या आतमध्ये कधी बघायचं? ते मुरारी बापू फार सुंदर सांगतात की कभी खुद को फोन लगा के देखा है, एंगेज टोन सुनाई देगी म्हटले. लावलाय का स्वतःला फोन कधी? आपलाच मोबाईल घ्यायचा, आपलाच नंबर त्याच्यावर डाईल करायचा. आता करू नका, नंतर करून बघा काय परिणाम आहे. अभी इस समय सभी लाइन व्यस्त है की नाही? व्यस्तता, वेळच नाही आम्हाला. आम्ही आमच्याकडे पाहत नाही. आम्ही सगळे बहिर्मुख आहोत. सगळीकडे बाहेर लक्ष आहे. अंतरंगात पाहिलं तर आतमध्ये देव दिसेल. आणि देव कुठे आहे हो?
देव मूर्तीत मावत नाही म्हटलंय, तो नाही असं नाही म्हटलं, पण तो नेमका कुठं आहे? देव मूर्तीत नामावे, तीर्थक्षेत्रात नाठावे, देव आपणात आहे, शिर झुकवोनी पाहे, तुझ्या माझ्या जड देही, देव भरोनी यार आहे, देव देवाऱ्यात नाही, देव नाही देवाला, देव देवाऱ्यात नाही, देव नाही देवाऱ्यात, देव चोरून नेला, देव चोरून नेला, अशी कोणाची पुण्याई, देव देवाऱ्यात नाही, देव नाही देवाऱ्यात, देव देवाऱ्यात नाही, देव नाही देवाऱ्यात. मग देव नेमका कुठे आहे? तो भगवंत आपल्या आतमध्ये आहे, आणि त्याला जर शोधायचं असेल तर आपण स्वतःवर किती प्रेम करतो बघा बरं. आपण आरशात बघतो ना, किती वेळा बघतो दिवसातून, किती वेळा पाहतो? आपण सगळे आरशात बघून आलोय? तुम्ही म्हणाल ताई काय विचारता? सगळे जण पाहतो आरशात, बऱ्याचदा आपण दिवसातून पाहतो. परवा मी एक व्हॉट्सॲप नावाचं पण एक विद्यापीठ आहे आता अलीकडे, त्याच्यात बरंच नॉलेज मिळतं नाही का. त्यामध्ये एक वाक्य कुठंतरी वाचलं होतं, म्हणाले लोक सध्या आरसा कमी वापरतात, मोबाईलचा फिल्टर जास्त वापरतात. बरोबर आहे ना? आरसा कमी वापरतात का? कारण आरसा खरं बोलतो म्हणले, जसं आहे तसं आपल्याला दाखवणार आहे. एक शायर म्हणाला, उम्र भर गालिब यही भूल करता रहा, उम्र भर गालिब यही भूल करता रहा, धूल चेहरे पर थी और आईना साफ करता रहा. आम्ही आयुष्यभर आरसे पुसत राहिलो, पण आतमध्ये किती काय काय साचलेलं आहे. अनेक प्रकारच्या विकारांनी आमचं मन भरलंय, अनेक प्रकारच्या षडविकारांनी आमचं हृदय भरून गेलं. तुकोबारायांनी आम्हाला सांगितलं, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ विष्णुमय जग. आहे की नाही? कोण्याही जीवाचा न घडो मत्सर. पण आम्ही सध्या एकाच गोष्टीच्या मागे आहोत, ईर्षा, द्वेष, मत्सर. परमेश्वरांनी दिलेली ही बुद्धी आणि भगवंतांनी दिलेलं हे एकादश इंद्रिय म्हणून ज्याला आम्ही मोजतो, असं हे मन नावाचं इंद्रिय, त्या मनाचा, त्या बुद्धीचा सध्या समाजामध्ये आज आपण कचरापेटीसारखा वापर करतो, मी चुकत नसेन तर. कारण सरकार धोरण राबवतं, पाणी अडवा पाणी जिरवा, आम्ही म्हणतो याची अडवा. बरोबर आहे ना? तुमच्याकडे कसं आहे? तसंच आहे ना? कुणाचं कुणाला बरं नाही वाटत आहे आजकाल. 25 वर्षाचं दुखणं आम्ही घेऊन फिरतो, तुला बघून घेतो, आहे की नाही? कशासाठी? ही सगळी ईर्षा, हा सगळा द्वेष आणि हा सगळा मत्सर, हे सगळे हेवे दावे संपावेत. ज्ञानोबरायांसारखं, समर्थांसारखं उदार हृदय व्हावं आणि ज्ञानोबरायांना विचारावं, माऊली तुम्ही इथं का आलात? तुमच्या येण्याचं प्रयोजन काय आहे? कशा करता आलात? माऊलींनी उत्तर दिलं, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. तुकोबारायांना विचारावं, महाराज तुम्ही कशा करता आलात? महाराज म्हणाले, हेची आम्हा करणे काम, 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 हे आम्हा करणे काम.
आम्हा करणे काम तुकोबरायांना विचारलं, महाराज तुमच्या येण्याचं प्रयोजन काय? महाराज म्हणाले, धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम. बीज वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. हे तुकोबरायांच्या जीवनाचं प्रयोजन आहे. संतांनी इथं आल्यानंतर जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती सर्व प्राणी मात्रांचं एकमेव कल्याण हा त्यांच्या येण्यामागचा उद्देश होता. मग आता प्रत्येकाने स्वतःला विचारावं, माझ्या येण्याचं प्रयोजन काय आहे? केलाय का हो कधी विचार? ज्या परमात्म्यानी आपल्याला या सृष्टीमध्ये स्वतंत्र जन्म दिला, स्वतंत्र अस्तित्व दिलं, तो भगवंत नेमका कसा आहे, हं? त्याचं स्वरूप नेमकं कसं आहे याचा आपण कधीच विचार केलेला नाही. त्याला जाणून घेण्याचा कधी विचार आपण करत नाही. संतांनी त्याला जाणलं, त्याला ओळखलं, त्याला पाहिलं. तुकोबराय म्हणतात, आम्ही या डोळ्यांनी त्याला पाहिलं. ज्ञानोबराय म्हणतात, आम्ही तोहारे श्रीहरी पाहिला डोळे भरी. कसा होता तो? सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावर्ण, नाही रूप वर्ण गुण जेथे. त्याला रूप नाही, त्याला गुण नाही, त्याला वर्ण नाही. तो कसा आहे नेमका सांगता येत नाही असा तो भगवंत. पण आम्ही त्याला पाहिला. ज्याला नाम नाही, ज्याला रूप नाही, असा निर्गुण निराकार भगवंत संतांनी पाहिला. आणि आपल्याला तो निर्गुण पाहता येत नाही म्हणून तो साकारात आला, सगुणात आला. आपण त्याला मूर्तीत पाहतो, विठ्ठलाच्या रूपात पाहतो, भगवान शिवांच्या रूपात पाहतो, कृष्णाच्या रूपात पाहतो, रामाच्या रूपात पाहतो. आपण त्याला सगुणात पाहतो. का? कारण सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. सगुण भक्तीच्या माध्यमातून निर्गुणापर्यंत पोहोचता येतं. इतका सरळ सोपा मार्ग संतांनी आपल्याला दिला. पण स्वतः अवघड उपासना केली आहे. आम्हाला भगवंत असा दिसत नाही निर्गुणातला. का हो? कारण आमचं लक्ष प्रपंचातनं बाहेर जायला तयार नाही. मला सांगा, संसाराने आपल्याला धरलंय की आपण संसाराला धरलंय? बोला ना. माझ्यावर नाराज नाही ना तुम्ही? हा दादा, तुम्ही थोडं म्हणजे त्या विडीकरांजवळ उभे राहू शकता? पुढच्या वेळी धोतर नेसा. विठ्ठल विठ्ठल. मी असं म्हटलं, आपण संसाराने आपल्याला धरलंय की आपण संसाराला धरलंय? आपण धरलंय. बर, मग संसार हा सुखाचा आहे की दुःखाचा आहे? दुःखाचा. संसार दुःखाचा आहे. लगेच आमच्या माता भगिनींचे चेहरे असे झाले की काही विचारू नका ताई, कितीही केलं रांधावाडा उष्टी काढा तरी कोणी केलं म्हणत नाही. केलं म्हणतं का कुणी? नाही म्हणत. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणले आमचे, माझ्या रामासाठी थोडं करा, राम लक्षात ठेवतो, प्रपंच लक्षात नाही ठेवत. पण संसार दुःखमय आहे हे आपल्याला कळत असून सुद्धा आपलं प्रपंचातलं चित्त काही बाहेर जात नाही आणि आपल्या घरात काही देव येत नाही. देव कुणाच्या घरात गेला? ज्ञानोबराय म्हणाले, द्वारकेचा राणा पांडवा घरी. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुणा. द्वारकेचा राणा तो पांडवांच्या घरात गेला, तो विदुर काकांच्या घरात गेला. तिथे उष्ट्या पत्रवण्या सुद्धा राजसूय यज्ञामध्ये भगवंतांनी उचलल्या. विदुर काकांच्या घरच्या कण्या रांधून वाढलेल्या त्याही आवडीने सेवन केल्या. का हो? कारण त्यांच्या घरात देव सोडून दुसरं काही नव्हतं. आमच्या घरामध्ये देव सोडून सगळं आहे. देव सोडून सगळं आहे. आहे की नाही? आहे की नाही? बरं, एका राजाने एक माकड पाळलं होतं. बरं, पंचतंत्रात कथा सांगितली जाते. एका राजाने एक माकड पाळलं होतं आणि त्याची परीक्षा घ्यायला जंगलात गेला. एका झाडाच्या ढोलीमध्ये, छोटीशी होती ढोली, त्याच्यामध्ये मुठभर फुटाणे त्यांनी टाकले. प्रधानाला सांगितलं. ते फुटाणे जसे त्या माकडाने पाहिले तसं माकड टुनटुकन उड्या मारत त्या ढोलीकडे गेलं. त्या ढोलीमध्ये त्यांनी हात घातला, मुठभर फुटाणे भरून घेतले त्यांनी. आता परिणाम असा झाला, फुटाण्यांनी भरलेली मूठ तिचा आकारमान वाढल्यामुळे मूठ काही केल्या बाहेर येईना. गरज काय होती? फुटाणे सोडून द्यायची, मूठ सोडून द्यायची, हात बाहेर आला असता. तो बराच वेळ खटपट करतोय, हात काही केल्या त्याचा बाहेर येईना. मूठ सोडायला तयार नाही. कोण? माकड. हा, तेच म्हटलं. आपली गोष्ट चालू आहे. सोडायची काय गरज आहे? गरज काय आहे? सोडायची गरज आहे. मी असं विचारलं होतं, संसाराला आपण धरलंय की आपल्याला संसाराने धरलंय? हा, आता दृष्टांत ऐकूया. त्या माकडाने ती मूठ
सोडायला तयार नाही. कितीतरी वेळ खटपट खटपट करतोय, मूठ काही सुटे ना, फुटाने काही हातातनं बाजूला करायचे नाहीत. राजांनी प्रधानाला सांगितलं आणि एक भलं मोठं पेढ्यांचं ताट माकडाला दिसेल अशा अंतरावर ठेवलं. भरपूर पेढे होते त्याच्यात. माकड पेढ्यांकडे पाहतंय, पण मूठ काही सोडायला तयार नाही. कोण? माकड. आता हेच प्रमाण गाथेमध्ये सांगते बघा. संतांच्या प्रमाणामध्ये सूर्याखालचं सगळं ज्ञान आहे. तुकोबरायांनी प्रमाण दिले, माकडे मुठीसी धरिले फुटाणे, तसा आमचा संसार सुटत नाहीये. महाराज म्हणतात गरज होती फुटाण्यांची मूठ सोडली असती तर पेढे खायला मिळाले असते, पण तो पेढ्यांकडे सुद्धा बघतोय आणि फुटाणे सोडायला तयार नाही. म्हणजे आमचंही असंच होतं. सर्वोच्च सुख, त्या सुखाचा राजमार्ग संतांनी आम्हाला सांगितलाय, पण तरी सुद्धा नश्वर सुखाचा हव्यास आमचा काही सुटत नाही, अजिबात सुटत नाही. परवा एक मावशी भेटल्या होत्या मला, म्हणाल्या म्हणजे लग्न झालं त्यांच्या मुलाचं, सुनबाई घरात आल्या. 4 वर्ष शोध मोहीम चालू होती. सध्या अवघड आहे हो सगळंच. 4 वर्षानंतर सुनबाई लक्ष्मीच्या पावल्यांनी घरात आली. अगदी आनंदी आनंद. लग्नामध्ये काय त्यांचा चेहरा होता, इतका आनंदी. पण 6 महिन्यांनी त्या मला भेटल्या, पण तसा चेहरा काही दिसला नाही. सगळा चेहरा पडलेला. म्हटलं का हो, 4 महिन्यापूर्वी तर तुम्ही इतक्या आनंदात होत्या, सुनबाई घरात आल्या, सगळं छान आहे का? त्यांचा चेहरा अजूनच कोमेजून गेला. म्हटलं काय झालं तरी काय? म्हणाले अगं काय सांगू, 6 महिन्यामध्ये माझा मुलगा माझा राहिला नाही. 6 महिन्यामध्ये तो तिचा झाला. का? माझ्याशिवाय ज्याचं पान हलत नव्हतं, आई 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 करणारं माझं बाळ माझ्याकडे बघत सुद्धा नाही, माझ्याशी बोलत सुद्धा नाही. म्हटलं जाऊ दे ना मावशी, प्रपंच असाच आहे, तो दुःखच देतो. जाऊ दे म्हणाल्या. मुलीचं कसं आहे, मुलगी छान आहे का तुमची? तिचाही प्रपंच सुरू झालाय, तिचाही विवाह झालाय, तिच्या सासरी ती सुखात आहे का? मग त्यांचा चेहरा एकदम खुलला. त्या म्हणाल्या हा तिचं एकदम छान आहे, जावयाला असं मुठीत ठेवलंय म्हटलं तिने. म्हणजे ते चालतंय आणि इथं गडबड आहे, बरोबर ना? मग मला सांगा, इथं आमचं सुखही खरं नाही आणि दुःखही खरं नाही. हे सुख दुःखाचे भास आहेत. आमच्या मनानुसार घडलं की आम्ही सुखी आहे आणि मनाविरुद्ध घडलं की आम्ही दुःखी आहे. मग काय खरं आहे नेमकं? इथलं काहीच खरं नाही. खरा असतो तो आनंद, आणि आनंद प्रपंचात नाही, आनंद परमार्थात आहे. आनंद परमार्थात आहे. तो आनंद स्वरूप आहे. आनंद हे परमात्म्याचं स्वरूप आहे. पांडुरंग जेव्हा परमात्मा आम्ही पाहतो, भोलेनाथांना ज्यावेळी आपण पाहतो, त्यावेळी त्यांचं स्वरूप आम्हाला संतांनी सांगितलं. आनंद अद्वय नित्य निरामय, जे का निज ध्येय योगी याचे, ते हे समचरण साजी रे विटेवरी, ते हे समचरण साजी रे विटेवरी, हे समचरण साजी रे विटेवरी. काय स्वरूप सांगितलं? आनंद अद्वय नित्य आणि निरामय, त्याचं स्वरूप सांगितलं. तुकोबरायांना विचारलं, महाराज सांगा ना हो, तुम्ही ज्या परमात्म्याला पाहिलं तो परमात्मा नेमका कसा आहे? आम्हाला तर तो परमात्मा काही दिसत नाही. दिसलाय का इथं पोमेंडीत कुणाला देव दिसलाय? देवाला पाहिलंय कोणी? अहो आपण निदान देवावर श्रद्धा आहे म्हणून इथं आलो. आज समाजामध्ये असा एक वर्ग आहे की जो देवाला मानतच नाही. बाबा महाराज सातारकर म्हणायचे, तुम्ही देवाला माना किंवा मानू नका, त्यांनी तुम्हाला मानलंय एवढं तरी माना. म्हणजे तो तुमचं विस्मरण होऊ देत नाही, याचं तरी विस्मरण होऊ देऊ नका. आणि ज्या दिवशी तो आपल्याला मानणार नाही, त्या दिवशी आपल्या घरासमोर गर्दी जमेल. जमेल की नाही? लोक म्हणतील उचला, संपलं यांचा कार्यक्रम, आता आटपलं. देव गेला, राम गेला, नाही का, चैतन्य संपलं, जीव निघून गेला. मग त्या परमेश्वराची सत्ता आहे किंवा त्याचं अस्तित्व, त्याचं सामर्थ्य आहे म्हणून आपला सगळा हा देह, सर्व देह चालविते, हालविते, बोलविते. गीतेचं तत्वज्ञान आहे, जीवनम सर्वभूतेषु. सगळ्या भूतमात्रांचं जीवन जर काही असेल तर ते परमात्मा तत्व आहे. त्याला ब्रह्म असं म्हटलंय. मग ब्रह्म कसं असतं? ब्रह्म दिसतं का? ब्रह्म निर्विकार आहे, निर्गुण आहे. निळोबाराय तुकोबरायांचे शिष्य, निळोबारायांनी फार सुंदर एका गवळणीमध्ये वर्णन केलं. ब्रह्म कसं आहे म्हणाले, तो एकटा होता, त्याला कर्म आहे ना. एकोहम बहुश्याम हे वेदवचन आहे.
एकटं असलेलं ब्रह्म त्याला कर्मेना म्हणून त्याला अनेक व्हायची इच्छा झाली. आणि काय झालं? एकले न कंठेची म्हणून या येणे, केली निर्माणे वो 14 भुवने, गगन मेघ सूर्य चंद्र तारांगणे. काय काय निर्माण केलं त्यांनी? पंचही महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने वो. निळोबराय म्हटले, ऐसा लाघवी या माया सूत्रधारी, ऐसा लाघवी या माया सूत्रधारी, ऐसा लाघवी या माया सूत्रधारी, ऐसा लाघवी या माया सूत्रधारी. कसा होता तो? ज्याची या नाभी कमळी जन्म चतुरानना, ज्याची या महातेज तेज हुताशना, ज्याची या निज प्रभा प्रकाश रवी किरणा. सगळ्याच्या मागे त्याचं तेज आहे. येणेची पढवुनी वेद केला शहाणावो, ऐसा लाघवी या माया सूत्रधारी. माया सूत्रधार म्हटलं त्याला. वेदांना सुद्धा ज्यांनी शहाणं केलं आणि ज्या वेदांनी त्याचं वर्णन करायला घेतलं त्यावेळी परिणाम असा झाला, वेद मौनावला. माऊलींना सुद्धा प्रश्न पडला होता, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंदू रे, सगुण निर्गुण एकू गोविंदू रे, गोविंदू रे एकू गोविंदू रे. काय म्हणाले? श्रुती नेती नेती म्हणती गोविंदू रे. शास्त्रांना श्रुतींना विचारलं तेव्हा श्रुती सुद्धा उत्तर देतात, न इति देव असा नाही, देव असा नाही. सांगता नाही आलं देव कसा आहे. मग देवाचं स्वरूप नेमकं कसं आहे हे कुणालाच सांगता आलं नाही, पण आम्हाला संतांनी ते प्रतीतीला आणून दिलं. तुकोबरायांना विचारलं, महाराज सांगा ना हो, तुम्ही ज्या परब्रह्माचं दर्शन घेतलं तो भगवंत नेमका आहे तरी कसा, त्याचं स्वरूप तरी कसं आहे? तुकोबराय सांगतात अभंगाच्या प्रथम चरणामध्ये, मन वाचातीत. भैरवी लागते, भैरवी लागते. मन वाचातीत तुझे मन वाचातीत तुझे स्वरूप, मन वाचातीत भक्ती केले म्हणून या माप, भक्ती केले भक्तीची या मापे, मोजितो अनंता, मोजितो या मापे, मोजितो अनंता. मन वाचातीत तुझे हे स्वरूप, म्हणून या माप भक्ती केले. तुकोबरायांनी सांगितलं, देवा तुझं स्वरूप कसं आहे सांगू? मन वाचातीत तुझे हे स्वरूप. देवाच्या स्वरूपाची चर्चा केली तुकोबरायांनी. मन थकतं, बुद्धी कुंठित होते आणि वाणी सुद्धा थकते. उपनिषदकार म्हणाले, यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह. म्हणाले देवाचं वर्णन करायला वाणी आणि मन दोघे गेले होते, पण ते थकून माघारी आले. वाणी सुद्धा थकली आणि मन सुद्धा थकलं. देवाचं वर्णन नाही करता आलं, मनाने नाही करता आलं. मनाने कसं करता येईल? मनाने इथं तरी बसता येतं का कीर्तनात? खरं सांगा बरं, आहात का सगळे इथं? काय महिला मंडळ सगळे मनाची उपस्थिती आहे का तुमच्या? तुम्ही देहाने आहात पण मन सगळीकडे आमचं फिरतंय, हो ना? फिरतंय ना? हो म्हणतायत. सगळीकडे मन फिरतंय. तुम्ही कीर्तनात आहातच याची खात्री काय आहे? काय आहे खात्री? काय सांगितलं मी आता? वाणी आणि मन भगवंताच्या चरणापर्यंत गेल्या आणि थकून आले. सांगता नाही आलं देव कसा आहे. वाणीला नाही सांगता आलं, मनाला नाही सांगता आलं, कारण म्हणाले मन शुद्ध आणि अशुद्ध दोन प्रकारचं आहे. मनो हि द्विविधम प्रोक्तम, शुद्धम च शुद्धमेव च, अशुद्धम काम संकल्प शुद्धम काम विवर्जितम. अशुद्ध मन आणि शुद्ध मन, जे विकारांच्या अधीन गेलंय ते अशुद्ध मन आहे आणि जे विकार विरहित आहे ते शुद्ध मन आहे. आणि अशा शुद्ध मनाच्या ठिकाणीच देव प्रतिष्ठित होतो किंवा त्याच मनाने देवाला पाहता येतं.
तुकोबराय म्हणाले, आम्ही तुला मनाने आणि डोळ्यांनी नाही पाहू शकलो देवा, मन वाचातीत तुझे हे स्वरूप. मग देवाला मोजायचं कसं हा ज्यावेळी प्रश्न आला, देवाला ओळखायचं कसं हा ज्यावेळी प्रश्न आला, कशाच्या माध्यमातून देवा तुझी ओळख होईल हा जेव्हा प्रश्न निर्माण झाला, तेव्हा तुकोबराय म्हणतात, आम्ही माप बदललं. आम्ही कुठलं माप निर्माण केलं? म्हणून या माप भक्ती केले, म्हणून या माप, म्हणून या माप भक्ती केले, मन वाचातीत तुझे हे स्वरूप. देवाचं स्वरूप कसं आहे? मन आणि वाचेच्या पलीकडे आहे. म्हणून आम्ही काय केलं? भक्तीचं माप केलं. आम्ही देवा तुला भक्तीच्या मापाने मोजतो. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये तुकोबराय म्हणले, भक्तीची या मापे मोजितो अनंता, 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 मापे मोजितो अनंता, भक्तीची या मापे मोजितो अनंता, भक्तीची या मापे मोजितो अनंता. इतराने तत्वतान मोजवे, इतराने तत्वतान मोजवे, भक्तीची या मापे मोजितो अनंता, भक्तीची या मापे मोजितो अनंता, भक्तीची या मापे मोजितो अनंता, भक्तीची या मापे मोजितो अनंता. तुकोबराय म्हणाले, आम्ही माप बदललं, आम्ही भक्तीचं माप केलं. भक्तीची या मापे मोजितो अनंता, इतराने तत्वता न मोजवे. दुसऱ्या कुठल्याही साधनांनी देवाला मोजता येत नाही. कबीरांना विचारा, कुठल्या मापाने देवाला मोजलं? म्हणून देव शेले विणायला घरी आला. आमच्या शबरी मातेला विचारावं, काय दिलं भगवंताला, कुठली संपत्ती अर्पण केली? म्हणून रामांनी उष्टी बोरं सुद्धा शबरी मातेची सेवन केली. द्रौपदी मातेला विचारूया की एवढा भगवंत तुझ्यासाठी धावून आला, प्रत्येक वेळी वनवासात असताना, अज्ञातवासात असताना, भर दरबारामध्ये कौरवांनी वस्त्रहरणाचा प्रसंग निर्माण केला, तरी सुद्धा भगवंत धावून आला. काय दिलं होतं? फक्त भक्तीचं माप केलं आणि भगवंताला भक्तीच्या मापाने मोजलं. देव मोजला गेला. भक्तीची या मापे मोजितो अनंत शब्द वापरला. अनंत म्हणजे काय हो? इन्फिनिट ज्याला म्हणावं, ज्याचा अंतच लावता येत नाही, जे मोजताच येत नाही, त्याला म्हटलंय अनंत. आणि भगवंताला आपण काय म्हणतो? अनंत कोटी ब्रह्मांड नायक. तो अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक आहे. त्याला कसं मोजायचं? त्याला मोजता येत नाही. सोनं मोजताना पाहिलंय का आपण? महिला वर्ग बोला बोला. सोनं मोजताना पाहिलंय ना? आवडीचा विषय आहे ना. सोनं कसं मोजतात? कसं? ग्रॅम मध्ये? नाही नाही, सोनं मोजण्याकरता साधन कुठलं वापरतात? काय वापरतात? बोला ना, तुम्ही नाराज आहे का माझ्यावर? नाही ना. काय वापरतात? तराजू वापरतात ना. सोनाराच्या दुकानात काय असतं? तराजू असतो. किंवा अलीकडे ती इलेक्ट्रिक मशीन आहे. मग ती कुठे ठेवली जाते? एकदम काचेच्या हवाबंद पेटीमध्ये ठेवली जाते. काय मोजायचंय? सोनं. म्हणून पेटीत ठेवलंय. धुळीचा एक कण जरी बसला तरी वजनात फरक आहे. मोजायचंय सुवर्ण, म्हणून एवढी खबरदारी आहे. मला सांगा, हा नियम कोळसा मोजायला आहे का? जिथं सगळं काळच करायचंय, कोळशाच्या तराजूला हा नियम असतो? नाही. पण सोनं मोजताना जेवढी खबरदारी घ्यावी लागते. आणि देव तसाच आहे. देवाने विभूती योग सांगितला भगवद्गीतेमध्ये. धातूनाम अस्मि कांचनम. भगवंत म्हणाले, मासानाम मार्गशीर्षोस्मी. 12 महिन्यांच्या मध्ये मार्गशीर्ष मास म्हणजे मी आहे. प्राण्यांमध्ये सिंह म्हणजे मी आहे. फुलांमध्ये गुलाब पुष्प म्हणजे मी. पांडवानाम धनंजय. हा 5 पांडवांच्या मध्ये तू म्हणजे मी. तसं भगवंत सांगतात, धातूनाम अस्मि कांचनम. सगळ्या धातूंमध्ये योग्य मार्गाने मिळवलेलं जे सुवर्ण आहे तिथं मी आहे. भगवंताची विभूती आहे ती. पण कुठल्या? योग्य मार्गाने. अयोग्य मार्गाने मिळवलेलं सुवर्ण तिथं कलीला राहायला जागा दिली परीक्षितीने. भागवताचं वर्णन आहे. त्यामुळे योग्य मार्गाने. म्हणून आमचा महिला वर्ग किंवा जुनी मंडळी सांगतात
की महिला वर्गाने पायामध्ये सोन्याची जोडवी किंवा पैंजण घालू? बरोबर आहे ना? इकडं आहे ना नियम तसा? का घालतं कोणी? तुम्ही म्हणाल ताई आहे आमच्याकडं, मग काय करू? म्हटलं माझ्या गाडीत बरीच जागा आहे. पण मला सांगायचा मुद्दा असाच की भगवंत असा आहे, सुवर्णासारखा आहे, मग त्याला मोजताना किती खबरदारी घ्यावी लागेल. तुकोबराय म्हणतात, देवा आम्ही तुला भक्तीच्या मापाने मोजतो. कारण प्रसिद्ध सुभाषित आहे, व्याधस्याचरणं ध्रुवस्य च वयोर्विद्या गजेंद्रस्य का जातिर्विदुरस्य यादवपतेर उग्रस्य किं पौरुषम कुब्जायाः कमनीय रूपमधिकं किं तत्सुदाम्नो धनं भक्त्या तुष्यति केवलं न च गुणैर्भक्ती प्रिय श्रीपतीः. देवाला मोजायचं असेल, देवाला पाहायचं असेल किंवा देव जर आपलासा करायचा असेल तर या सगळ्या मंडळींची उदाहरणं दिली सुभाषितकारांनी. व्याधाचा आचार काय होता, पण देव प्रकट झाला, प्रसन्न झाला, कृपा केली. ध्रुवस्य च वयो, ध्रुव बाळाचं वय काय होतं? वय बघून देव कृपा करतो का? 5 वर्षाचं होतं लेकरू, पण अनन्य कृपा करावी भगवंतांनी. व्याधस्याचरणं ध्रुवस्य च वयोर विद्या गजेंद्रस्य का, गजेंद्र पशुकुळातला होता, पण भगवंताचा धावा केल्याबरोबर त्या मगराने पाय पकडला होता त्याचा. पण तरी सुद्धा आपण ऐकलं असेल, भागवतातली कथा आहे गजेंद्र मोक्षाची. भगवंतांनी धावत यावं, हाके सरशी घाली उडी म्हणून देवानी धावत यावं, गजेंद्राला मोक्ष द्यावा. काय होतं गजेंद्राकडं? पशुकुळातला होता. का जातिर्विदुरस्य यादवपतेर उग्रस्य किं पौरुषम. विदुरांची जात काय होती? देवानी जात पाहिली का? कुळ पाहिलं का? गोत्र पाहिलं का? काही नाही पाहिलं. विदुरांकडे आले. विदुरांच्या म्हणजे त्या हस्तिनापूरच्या शोभायात्रेमध्ये, स्वागत यात्रेमध्ये दुर्योधनांनी ठरवलं होतं याला चांगलं चुंगलं खायला घालून आपल्या बाजूला वळतं करून घेऊया. पूर्वीपासून ही पद्धत आहे, म्हणून तर मतं आदल्या रात्री बदलतात. चांगलं खायला घातलं आहे की नाही? त्यांनी असंच ठरवलं होतं, पण भगवंत म्हणले नाही, अन्नात जायते बुद्धी. दुर्योधनाच्या घरचं मी जेवणार नाही, खाणार नाही. मग कुठे उद्धवांना सांगितलं, चलो विदुर घर जाये उधोजी, चलो विदुर घर जाये उधोजी, चलो विदुर घर जाये उधोजी, चलो विदुर घर जाये. दुर्योधन का मेवा त्यागे, दुर्योधन का मेवा त्यागे, विदुर की कन्या पावे, चलो विदुर घर जाये उधोजी, चलो विदुर घर जाये. म्हणाले विदुरांनी आम्हाला कण्या वाढल्या तरी चालतील, पण आपण विदुरांकडे जायचं. आणि देवानी विदुरांच्या दाराची कडी वाजवली. आपल्याला नाही का वाटत आपल्या दाराची कडी देवानी कधी वाजवावी? कधी देवानी आपल्याही घरात यावं? देव पांडवांच्या घरात जातो, विदुरांच्या घरात जातो, शबरीकडे जातो, सगळ्यांकडे जातो, मग आपल्याकडे काय येत नाही? कारण आपलं कसं आहे माहितीये, हा माझा, तो माझा, प्रपंच माझा, घर माझं, दार माझं, संसार माझा, शेती माझी. तसा देवा तूही आमचाच. असे आम्ही लबाड आहे भक्तीच्या प्रांतात. पण आमच्या मीराबाईंना विचारा, मीराबाईंचा प्रपंच होताच की, पण मीराबाई धाडसानी म्हणायच्या, मेरे तो गिरीधर गोपाल दुसरा न कोई. हे म्हणायला धाडस लागतं, आणि ते संतांकडे होतं. प्रपंचातली अत्यंत मोठी प्रतिकूलता सुद्धा परमार्थासाठी आड नाही आली. उलट ब्रह्मचैतन्य महाराज म्हणायचे, प्रपंचातली प्रतिकूलता ही परमार्थातली अनुकूलता ठरत असते. परमार्थ जर सुंदर व्हायचा असेल, ज्याच्या पडे संसारासी चिरा देव येई त्याच्या घरा, असं म्हटलंय. संसार प्रतिकूल असतो तेव्हा परमार्थ उत्तम घडतो, असं संतांचं म्हणणं आहे. पण प्रपंचही तितकाच सुंदर आणि परमार्थही तितकाच सुंदर करणारे एकनाथ महाराज असतील, अनेक संत मंडळी असतील, या सगळ्यांनी भक्तीच्या मापाने देवाला मोजलं. भक्तीची या मापे मोजितो अनंता, इतराने तत्वता न मोजवे. आता प्रश्नाचं उत्तर आम्हाला संतांनी दिलं, तुकोबरायांनी दिलं, की आम्हाला देवाला मोजता येतं. मोजता येतं कशाने? भक्तीच्या जोळावर मोजता येतं. कुब्जेचं उदाहरण दिलं होतं या श्लोकामध्ये. 3 ठिकाणी वक्रा असलेली कुब्जा. पण ज्यावेळी मथुरेमध्ये भगवंत आणि बलराम दादांचा प्रवेश झाला, त्यावेळी कुब्जेच्या हातामध्ये एक चंदनाचा लेप असलेलं पात्र होतं. कंसाची ती दासी होती, सेवेकरी होती. आणि तिने जसं भगवंताला पाहिलं तसा तिच्या मनातला अष्टसात्विक भाव जागा झाला आणि भगवंताकडे पाहत राहिली. भगवंतांनी तिच्या मनातला भाव ओळखला, समोर गेले. आणि कुब्जा ही खरं तर चंदन लावायची ना कंसाला,
आजच्या भाषेत सांगू का, ती ब्युटिशियन होती खरं तर कुब्जा. आणि त्या कुणाचा आता इथं पार्लर असेल तर मला काय म्हणायचंय लक्षात येईल की त्या मंडळींना एक सेन्स असतो चांगला, की कुणाला कुठला कलर हेअरकट चांगला दिसेल, कुणाला कसं, बरोबर आहे ना, कुणाला कसा मेकअप छान दिसेल. कुब्जाच्या मनात विचार आला की भगवान परमात्मा गोपाल कृष्ण मुळात इतका सुंदर आहे, राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया, मग त्याला मी सुंदर करू का, मी त्याला अजून सुंदर करू का, अशी इच्छा मनात निर्माण व्हावी. आणि देवाला असं बसवलं समोर. परमात्म्याने तिच्या अंतरंगातला भाव ओळखला आणि भगवंतांनी तिला आवाज दिला, हे सुंदरी. तशी कुब्जा रडायला लागली. म्हणाली, देवा सगळी मथुरा मला कुब्जा म्हणते, मी कुरूप आहे आणि तुला मी सुंदर दिसले का रे कृष्णा. भगवान गोपाल कृष्णांनी तिच्या खांद्याला धरावं. मी माझ्या पदरचं नाही सांगत, भागवतामध्ये वर्णन आहे या प्रसंगाचं. कुब्जेच्या उजव्या पायाच्या अंगठ्यावर भगवंतांनी आपला अंगठा पायाचा दाबला. कट 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 3 आवाज आले आणि 3 ठिकाणी वक्र असलेली कुब्जा सरळ झाली. भगवंतांनी पूर्ण कृपा करावी कुब्जेवर आणि सांगावं, भारतीय अध्यात्मशास्त्र, भारतीय संस्कृती बाह्य सौंदर्याला नाही बघत, आंतरिक सौंदर्याला पाहते. आत्म्याचं सौंदर्य महत्वाचं आहे. आणि आमचं काय असतं, तुम्ही काटकसर करताय की उगीच वाजवू की नको वाजवू की नको असं करताय, नक्की काय मला खरंच कळेना. वाजवायचे असते तर खणखणीत वाजवा. आणि या टाळ्या कीर्तनासाठी नाहीयेत, या टाळ्या कीर्तनासाठी किंवा माझ्यासाठी वाजवा असं नाही मी म्हणत आहे. खरं सांगू का, संकोच आला ना की संपला विषय. तुकोबरायांचे एक अभंग आहे, संकोचोनी काय झाला से लहान, करी आपोषण ब्रह्मांडाचे. आम्हाला संकोच संपवतो बरं का. मानवी जीवन इतकं समृद्ध होऊ शकतं, अध्यात्मशास्त्रातली सच्चिदानंद ही पदवी घेऊ शकतो आपण या देहाने. इतकं जर सामर्थ्य आहे तर आम्ही आमच्या जीवनाचा संकोच आम्हाला संपवतो. त्यामुळे संकोच नाही करायचा. दाद देऊ वाटली, खणखणीत टाळी वाजवायची. मनापासून जे काही असेल तर. बरं, टाळी वाजवू नका, माझ्यासाठी नका. जेव्हा नाम घ्यायला सांगेन, जेव्हा भजन करायला सांगेन, तेव्हा सुद्धा असं उगीच आता उपकार देवावरच केल्यासारखे असं वाजवू नका. खणखणीत टाळी, खणखणीत नाम बोला. विठ्ठल 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 मापे मोजितो अनंता इतराने तत्वता न मोजवे. देवाला मोजायला तुकोबरायांनी आम्हाला सांगून दिलं, आम्ही भक्तीचं माप वापरलं. मंडळी, भगवंताला अनेकांनी आपलंसं केलंय. जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकोबराय आम्हाला ठामपणे सांगतात, प्रपंच दुःखदायकच होता, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे पीडा केली महाराज म्हणतात. संसार तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. मला संसाराने प्रचंड त्रास दिला आणि मग मी ज्यावेळी पांडुरंग परमात्म्याकडे आलो तेव्हा लोकांनी मला वेड्यात काढलं. वेडा तुक्या म्हणून लोक म्हणायला लागले, पण तरी सुद्धा जगाची नाही पर्वा केली. कोणी निंदा कोणी वंदा, आम्हा स्वहिताचा धंदा. या न्यायाने भगवंताची सेवा उपासना ध्यान धारणा आम्ही करत राहिलो. त्याचा परिणाम असा झाला की देव आमचा झाला. माझ्या वडिलांची मिराशिगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. तुकोबरायांनी मिरास शब्द वापरला की आमच्या वाडवडिलांनी आमच्यासाठी दिलेली ही ॲसेट आहे. आज आम्ही आमच्या पुढच्या पिढीसाठी कितीही करून ठेवा. मी मगाशी म्हटलं, कुणी केलं म्हणत नाही. 20-25व्या वर्षी मुलगाच पित्याला प्रश्न विचारतो, काय केलं आमच्यासाठी म्हणून. बरोबर आहे की नाही, काय केलं आमच्यासाठी म्हणून. आम्ही संपत्तीचा सातबारा आमच्या पिढ्यांसाठी ठेवतो.
पण तुकोबराय म्हणतात, आमच्या वाडवडिलांनी आम्हाला संपत्तीचा सातबारा नाही दिला, आम्हाला परमार्थाचा सातबारा दिलाय. माझ्या वडिलांची निराशिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. त्यामुळे भगवंत आमच्या घरात आलाय. तुकोबांच्या घरात गेले ना, विश्वंभर बुवा हे 8वे पूर्वज होते तुकोबरायांचे. विश्वंभर बुवांनी संध्याकाळच्या वेळी भोजनाला बसले असताना हातातला घास हातात राहिला, डोळ्यातनं घळघळ अश्रू वाहायला लागले आणि समोर पत्नी अमाई माता नाव जेवायला वाढत होत्या आणि हातातला घास हातात राहिला, डोळ्यात जसं पाणी आलं ना तसं मातेनी विचारलं की अहो का रडता, डोळ्यात का पाणी? तेव्हा विश्वंभर बाबांना खूप वाईट वाटलं. म्हणाले, यंदाची वारी बहुतेक घडत नाही माझ्याकडून, हातपाय गळून गेलेत, यंदाची वारी घडत नाही. वाईट वाटलं. त्या दिवशी बिछाण्यावर अंग टाकलं, झोप काही लागली नाही. पहाटेच्या वेळी डोळा लागला आणि स्वप्नामध्ये दृष्टांत दिला पांडुरंगाने, लख प्रकाश दृष्टांत दिला. सांगितलं, बुवा काळजी करू नका, तुम्ही पंढरीला नाही आला तरी आता मी देहूमध्ये येणार आहे, मी देहूत येणार. आणि अमुक अमुक जागा स्वतः भगवंतांनी सांगितली. विश्वंभर बुवा जागे झाले, अनेक आटोपलं आणि 4 माणसं सोबत घेऊन देहूमध्ये आपल्या घराच्या मागे जे आमराई आहे तिथं आले. तुळशीचा सुगंध आला. मंडळी, जिथं सुगंध आहे ना तिथं कृष्ण आहे. आणि माझं नाही, एकनाथी भागवतातली ओवी आहे. पर्वता माझी स्थैर्य जाण, तो मी म्हणे नारायण. पृथ्वी माझी सुगंध जाण, तो मी म्हणे श्रीकृष्ण. नाथ महाराज म्हणाले, जिथं सुगंध आहे ना तिथं देव आहे. म्हणून अध्यात्मशास्त्रात, दर्शनशास्त्रामध्ये अशा अनेक अनुभूती साधकांना येतात. काही फुल नसतं आजूबाजूला, पण तरी अचानक एखादा मोगऱ्याचा, अचानक एखादा सुगंध येऊन जातो, चंदनाचा सुगंध येऊन जातो, देवाचं अस्तित्व तिथे असतं. अचानक तुळशीचा मंद सुगंध आला, खणून माती बघितली त्या जागेवरची, कुणीतरी मुद्दा मांडून ठेवावे अशा विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती दिसल्या. तुकोबरायांच्या पूर्वजांची गोष्ट आहे ही. विश्वंभर बुवांना विठोबा रुक्मिणी कुणीतरी आणून द्याव्यात अशा जणू काही मिळाल्या. देहूमध्ये मूर्तीची स्थापना झाली आणि मग त्या पिढीमध्ये तुकोबराय जन्म घेतात, बोल्होबा आणि आई कनकाईच्या पोटी. एवढी सुंदर दिव्य परंपरा लाभते आणि भक्तीच जीवनामध्ये मुरते. म्हणून तुकोबराय म्हणतात, भक्तीची या मापे मोजितो अनंता, इतराने तत्वता न मोजवे. बरं, आज आम्ही मंडळी या वाटेवर कधी येतो कधी नाही येत. आता इथे सगळे मनाने आलात ना, का धरून आणलं कोणी, जबरदस्ती केली नाही ना, आनंदाने आलो. पण नेहमीच आपण कीर्तन ऐकायला येतोच असं नाही. आता हे तुमचं नाही सांगत, काही मंडळी अशी आहेत की जी कधीच इकडं फिरकत नाहीत, कधीच नाही फिरकत. पण अंतःकरणातली प्रेरणा आम्हाला ती आज घेऊन आली. इथे आपण आलेला आहात. अनेकांचा विश्वास नाही, संशय आहे मनामध्ये, म्हणून आपण येत नाही. गीतेमध्ये सांगितलं, संशयात्मा विनश्यती. वारी आपण सगळी मंडळी, मला वाटतं इथून दिंडी जात असेल, वारी करत असाल, मला माहिती नाही, काही कल्पना नाही. पण वारीमध्ये आपल्याला माहिती आहे, हजारो लाखो लोक पायपीट करत असतात ते सावळ परब्रह्म डोळ्यांनी पाहण्याकरता. का हो, काय मिळतं असं त्या वारीमध्ये? भगवान भोलेनाथांच्या समोर आज आपण आहोत, सोमेश्वरांच्या समोर आहे. सोमेश्वर हे भगवंताचे म्हणजे पांडुरंग परमात्म्याचे पहिले वारकरी आहेत बरं का. आदिनाथ हे पहिले वारकरी आहेत. का सांगते, भगवान भोलेनाथ, आजही तुम्ही पंढरपूरला गेलात तर भगवान भोलेनाथांचं मंदिर पांडुरंगाच्या मंदिरापासून काही अंतरावर आहे. कारण भोलेनाथ आलेत हे जसं भगवंतांना कळलं होतं, तेव्हा भगवंतांनी वीट सोडून धावत येऊन आलिंगन दिलं होतं. आणि भगवंतांना ज्यावेळी पांडुरंग परमात्म्याला ज्यावेळी भोलेनाथांनी पाहिलं त्यावेळी भगवंत कसे होते माहितीये? विठू माझा कुरवाळा संगे गोपाळाचा मेळा, विठू माझा कुरवाळा. निवृत्ती हा खांद्यावरी सोपानाचा हात धरी, पुढे चाले ज्ञानेश्वर मागे मुक्ताई सुंदर. असं भगवंताचं लेकुरवाळू रूप आहे. आता सगळ्या संतांना खांद्यावर मांडीवर देवानी घेतले. भोलेनाथ प्रिय देवता पंढरीश पांडुरंगाची, देवाला घ्यायचं कुठं? मग पंढरीनाथ काय म्हणाले माहितीये? भोलेनाथा, आता मला तुम्हाला जवळ घ्यायला जागा नाही, आता तुम्ही माझ्या. मग आचार्यांनी ज्यावेळी भगवंतांना पाहिलं त्यावेळी जगद्गुरु आद्य शंकराचार्य म्हणतात, महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. आदी देवांना ज्यांनी मस्तकावर घेतलं म्हणून भोलेनाथ हे पंढरपूरचे पहिले वारकरी आहेत म्हटले.
आणि ते एकटे नव्हते गेले, सहकुटुंब सहपरिवार गेले होते वारीला. कारण तिथे गणपती बाप्पा आहेत, तिथे पार्वती मातेचं स्थान आहे. त्यामुळे या वारीमध्ये अनेक आजही एवढ्या वर्षानंतर सुद्धा आजही पंढरपूरचं सावळं परब्रह्म बघायला सगळी मंडळी धावतात, मैलोन मैल पायपीट करतात. एक 70-75 वर्षाचे आजोबा होते, गृहस्थ होते. आणि त्या वारीमध्ये हौशे गौशे नवशे सगळेच असतात का नाही. एक कार्यकर्ता होता, तरुण, हातामध्ये मोबाईल होता. सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे, बोलू नका आपापसात, माझ्यापर्यंत आवाज येतोय आपला. विठ्ठल मी असं म्हटलं, पंढरपूरच्या त्या वारीमध्ये हौशे गौशे नवशे सगळे असतात. सोशल मीडियाचा जमाना आहे आत्ता. हातामध्ये मोबाईल असलेला एक कार्यकर्ता होता. रीलमध्ये दिसायचं असतं सगळ्यांना, रील करायच्या असतात सगळ्यांना सध्या. तो हातामध्ये मोबाईल घेऊन त्या आजोबांची मुलाखत घ्यायला लागला. म्हटलं, बाबा किती वर्षापासून वारी करताय? ते बाबा म्हणाले, ते आजोबा म्हणाले, तसं काही लेकरा सांगता नाही येणार मी कधीपासून वारी करतोय, तरी सुद्धा सांगा ना कधीपासून वारी करताय? म्हणाले, त्यांनी त्यांच्या खांद्यावर त्यांच्या नातवाला घेतलं होतं बरं का, आणि ते चालत होते. त्या गृहस्थानी, त्या मुलांनी, त्या तरुणांनी विचारलं, आजोबा कधीपासून वारी करताय? ते म्हणाले, तसं काही आठवत नाही, पण माझ्या खांद्यावर माझा नातू जसा बसलाय तसा मी माझ्या आजोबांच्या खांद्यावर बसून यायचो, तेव्हापासून मी वारी करतोय. ही निष्ठा होती, ही तपश्चर्या आहे. बर, आणि या सगळ्या नंतर सुद्धा त्या गृहस्थानी, त्या मुलांनी प्रश्न विचारला. म्हणाले, बाबा एवढे वर्ष तुम्ही वारी करता, दिसला का पांडुरंग? भेटला का पांडुरंग? ते म्हणले, नाही रे बाळा, नाही दिसला पांडुरंग, नाही दिसला परमात्मा, नाही दिसला तरी वारी करता. काय मिळणार आहे वारीतून? आता बस घरी बसा, ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळ बाबा संतांनी सांगितलं ना. कशाला खटपट करता? म्हणले, कुडीत प्राण आहे तोपर्यंत वारी करणार. सगळं ऐकून घेतलं आणि ते आजोबा म्हणाले, बाळा तुला एक प्रश्न मी विचारू का? एवढा वेळ तू मला विचारलास, प्रश्न मी विचारू? ते म्हणाले, हा विचारा. म्हणाले, तुम्ही घरी कुत्रा पाळता का? तो म्हणाला, हो, आम्ही शहरी माणसं, आम्ही घरी कुत्रा पाळतो. नव्हे, आमचा कुत्रा आमच्या फ्लॅटमध्ये सुद्धा असतो, किचनमध्ये असतो, बेडरूममध्ये असतो. एक वेळ आमचे आई वडील घरात नसतील, पण आमचा म्हणजे आई वडील वृद्धाश्रमात, आणि कुत्र्याचे मात्र आम्ही लाड भरपूर करू. असे आम्ही शहरी माणसं, सोफिस्टिकेटेड मंडळी, आम्ही सुशिक्षित मंडळी. मग त्या आजोबांनी सांगितलं, आम्ही गावाकडची माणसं, शेतकरी माणसं, आम्ही सुद्धा कुत्रा पाळतो, पण आमचा कुत्रा आमच्या घरात नाही कधी येत, घराच्या पुढच्या अंगणात, मागच्या अंगणात असतो. सुगीच्या दिवसामध्ये ज्यावेळी धान्याची रास आमच्याकडे पडते ना, त्यावेळी आमच्या वाड्या वस्त्यांचं तो राखण करतो, रक्षण करतो. एखाद्या मध्यरात्री जर आमच्या वस्तीमध्ये एखादा चोर शिरला तर आमचा कुत्रा भुंकतो, आणि त्याचं भुंकणं ऐकून, चोराला तो त्यांनी पाहिलं, त्याचं भुंकणं ऐकून पलीकडच्या वस्तीतला कुत्रा भुंकतो, त्याचं भुंकणं ऐकून त्या पलीकडच्या वस्तीतला कुत्रा भुंकतो. असं करता 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 त्या मध्यरात्री एक 15-20 कुत्री एका वेळी भुंकायला सुरुवात करतात. ते आजोबा म्हणले, चोराला कोणी पाहिलं होतं? चोराला कुठल्या कुत्र्याने पाहिलं होतं? सगळ्यांनी पाहिलं होतं का? एका कुत्र्याने पाहिलं होतं, पण भुंकले मात्र सगळे. अजून नाही का रे प्रकाश पडला तुझ्या डोक्यात? अरे प्राण्यांना कळतं आपल्या कुणावर तरी पूर्ण विश्वास ठेवायचा असतो, काहीतरी संकट आहे आपल्या कुणावर तरी विश्वास ठेवायचा असतो. हे जर प्राण्यांना कळतं तर आम्ही माणसासारखी माणसं आहे. आम्ही नाही बघितला पांडुरंग, पण आमच्या ज्ञानोबांनी पाहिलाय, आमच्या तुकोबांनी पाहिलाय, आमच्या समर्थांना रामप्रभू दिसलेत. कितीतरी वेळा समर्थ रामदास स्वामींनी रामाचं दर्शन घेतलं त्यांच्या आयुष्यामध्ये, कितीतरी वेळा घेतलं, पण आपल्याला रामदर्शन व्हावं याकरता खटपट केली. मग सेवी तो हा रस, वाटी तो अनेका, घ्या रे होऊ नका रानभरी. बस एक दृष्टांत सांगणार फक्त. आमचं लक्ष बाहेर आहे, आम्हाला परमात्मा दिसेल, मिळेल, पण कधी? ज्ञानोबरायांना विचारा ना, माऊली तुम्ही कसा पाहिला हो? अनंत रूपे अनंत वेशे, देखिला म्या त्यासी, बाप रखुमा देवी वरू खूण बाणली तैसी, तो म्या देखिला साजणी, योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजणी. योग्यांना दुर्लभ असलेला परमात्मा मी पाहिला, तो हा रे श्री हरी पाहिला डोळे भरी. हे जर ज्ञानोबरायांचं वचन असेल किंवा त्यांचा अनुभव असेल
तर आपल्यालाही परमात्मा दिसावा याकरता संत वैकुंठीचे वासी होते. पण आलो याची कारणासी, आम्ही इथं आलो तुम्हाला हा ब्रह्म साम्राज्याचा आनंद देण्याकरता आलो, त्या अनंताला कसं पाहायचं हे सांगण्याकरता आलो, आणि भक्तीच्याच मापाने त्याला पाहता येतं, त्याला मोजता येतं हे सांगण्याकरता आलो. बघा, एक गृहस्थ प्रवास करतोय, रेल्वेचा प्रवास आहे, भलं मोठं अंतर आहे, एक 2-3 दिवसाचा प्रवास आहे. आणि त्या प्रवासामध्ये धनिक होता, खिशामध्ये कॅश होती त्याच्या भरपूर, आणि प्रवास सुरू आहे. रेल्वेच्या ज्या डब्यामध्ये तो बसला होता त्या डब्यामध्ये समोरच्या बर्थवर एक गृहस्थ होता आणि तो चोर होता. त्या चोराने या माणसाकडचे पैसे पाहिले होते, याच्याकडे भरपूर कॅश आहे. कुणी विक्रेता आला की खिशातनं पैसे काढायचे, त्याला द्यायचे, परत खिशात ठेवून द्यायचे, असं त्याचं चालू होतं. त्या चोराने बरोबर पैशांवर नजर ठेवली, म्हणाला संध्याकाळी आता हा झोपला की हे पैसे मी प्राप्त करणार, हे पैसे मी मिळवणार. रात्री बरोबर तो धनिक गृहस्थ झोपी गेला आणि चोरांनी त्याच्या खिशामध्ये हात घातला, पैसे काही मिळाले नाहीत. सगळीकडे शोधलं, पैसेच मिळेनात, वैतागला, झोपी गेला. दुसऱ्या दिवशी त्या गृहस्थानी सकाळी उठल्याबरोबर परत खिशातून पैसे काढले. चोर म्हणाला मी याच खिशात पाहिले होते, मला दिसले नाहीत, मग ठेवले असतील कुठे. आज म्हणाला आज मी चुकणार नाही, आज मी चोरणार पैसे. आता चोराचं काम काय, दुसरं काय येऊ. त्या दिवशी संध्याकाळी खिशातून पैसे त्यांनी, तो झोपी गेला आणि चोरांनी ठरवलं आता आज पैसे चोरायचे. त्यांनी परत शोधाशोध केली, त्याला काही पैसे मिळाले नाहीत. वैतागला, व्यापला, कंटाळला, झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या गृहस्थासमोर बसला, परत त्यांनी खिशातून पैसे काढताना चोरांनी पाहिले आणि चोरांनी, तो म्हणाला आता आपली ओळख याला देऊया. म्हणाला मी तुमच्या खिशातले पैसे चोरण्याचा गेले 2 दिवस झालं विचार करतोय किंवा मी प्रयत्नही केला, पण मला पैसे मिळाले नाही. तुम्ही खिशातून पैसे काढताना, म्हणजे पैसे काढताना तुम्ही खिशातून काढताय, पण मी ज्यावेळी शोधतो त्यावेळी मला तुमच्या खिशात पैसे दिसत नाही. मी चोर आहे, मला तुम्ही पैसे देऊ नका, फक्त सांगा ठेवत कुठे होता. म्हणाले कुठे ठेवता तुम्ही पैसे. तो गृहस्थ म्हणाला बाळा तू सगळीकडे शोधत होतास, पण तुझ्या उशीखाली शोधायचं विसरत होतास. तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलास. आमचं असं आहे, आम्ही सगळीकडे शोधतोय, कुठे शोधिसी रामेश्वरानं, कुठे शोधिसी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी. माऊली म्हणते या हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखांचा आरामू, परिभ्रांतासी कामू विषयावरी. त्यामुळे हृदयातला भगवंत मात्र उपाशी राहतोय, हृदयातला भगवंत मात्र पाहायचा राहतोय. ईश्वरच सर्वभूतानां हृदयेषेर्जुन तिष्ठती भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. मी एक ओवी नेहमी सांगत असते, सुवर्णाचे मणी केले ते सोनियाचे सुती ओविले, तैसे म्या जग धरिले सबायभ्यंतरी. ज्ञानोबराय म्हणतात, एक कोडं घातलं माऊलींनी आपल्याला. सोन्याची तार आणि सोन्याचा मणी घेतला, सोन्याचा मणी सोन्याच्या तारेमध्ये ओवला. आता सांगा तारेत मणी आहे की मण्यात तार आहे. विठ्ठल याला म्हणायचं विद्यार्थी. बघा तारेत मणी, मण्यात तार नाही, मण्यात तार नाही आहे, तारेत मणी आहे आणि मण्यात तार आहे. नक्की उत्तर देता येत नाही या गोष्टीचं, मण्यात तार आहे की तारेत मणी. हे दोन्ही जसं एकमेकात आहे तसं माऊली म्हणतात, तैसे म्या जग धरिले सबायभ्यंतरी. तसा मी जग निर्माण केलंय, मीच जगात नटलोय, आणि एवढं सगळं जग संपवून शेवटी उरणारे सुद्धा मीच. तू का म्हणे देह नव्हे मी हे सरे, उरला उरे विठ्ठल. शेवटी उरतं काय तर भगवत तत्व जे निर्गुण निराकार आहे, आणि त्या तत्वाला आम्हाला ओळखता आलं पाहिजे. पण सध्या मी म्हटलं ना, आम्हाला देव सोडून सगळं लागतं. आम्ही असे बांधावर उभे राहतो आमच्याच, आणि येणाऱ्या पाहुण्याला म्हणतो ते झाड दिसतंय का, तिथपर्यंत सगळं माझं आहे. घरातलं लेकरू सुद्धा हे शिकतं आपलं बघून. आई सांगते लेकराला ही पेन्सिल तुझी आहे, कुणाला देऊ नको, हा कुणाला देऊ नको. मग ते लहान असतं, लहानपणीच. आता शेअरिंग केअरिंग शाळेत शिकवतो, इकडं आम्ही घरी शिकवतो, पण तरी सुद्धा
एक माझेपण, अहंता आणि ममता ही रक्तात भिनायला सुरुवात होते. म्हणून निरागसता लहान वयातली वेगळी असते आणि आम्ही मोठे व्हायला लागलो की अहंतेचा आणि ममतेचा स्पर्श आम्हाला होतो. त्याला त्या कुठल्याही लेकराला काही मागा तुम्ही, ते लगेच म्हणणार माझं आहे. मग आपण म्हणतो कसा गुंड आहे बघा आमचा, ते गुंड आपण बनवला त्याला. असं नाही, प्रचंड अहंतेचा आणि ममतेचा स्पर्श जीवनामध्ये होतो. ज्यावेळी आम्ही आमच्या कुणाला तरी सांगत राहतो ही सगळी जमीन माझी आहे, त्यावेळी धरणी माता आपल्यावर हसते. ती म्हणते याचा पंजा सुद्धा हेच म्हणत होता, याचा आजा सुद्धा हेच म्हणत होता. आजा गेला, पणजा गेला, महाराज म्हणाले बाप मसणा गेला, देखत देखत नातू पण तू तोही तैसा. मग याच मार्गाने जर सगळ्यांना जायचे तर कशासाठी अहंता. म्हणून अभंगाचं तिसरं चरण आहे. या अभंगाचं तिसरं चरण आहे. योग यागत पे देहाची या योग योग योगे वा. योग यागत पे देहाची या योग यागत पे देहाची या सापडते सापडते ज्ञानाची लागे सापडते सापडते भक्तीची यावापे मोजितो अनंता. भक्तीची यावापे मोजितो अनंता. विठोबा रखुमाई 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 विठोबा मन वाचातीत तुझे हे स्वरूप, म्हणून या माप भक्ती केले. भक्तीची या मापे मोजितो अनंता, इतराने तत्वता न मोजवे. योग याग तपे देहाची या योगे, ज्ञानाची या लागे न सापडसी. भक्तीची या मापे मोजितो अनंता, इतराने तत्वता न मोजवे. तुकोबाराय म्हणले योग याग तपे देहाची या योगे, ज्ञानाची या लागे न सापडसी.
योग याग तप ही सगळी साधनं भगवंताला प्राप्त करणारी आहेतच, पण त्या साधनांमधून अहंता निर्माण होण्याचा धोका आहे. ज्ञानी माणसाला अहंकार लवकर होतो, अज्ञानी माणसाला अहंकार होत नाही. समर्थ रामदास स्वामींचा श्लोक आहे, जेणे मक्षिका भक्षिली जाणीवेची, तया भोजनाची रुची प्राप्त कैची. अहम भाव ज्या मानसीचा विरेना, तया ज्ञान हे अन्न पोटी जिरेना. ज्ञानी माणसाला अहंता होते, अज्ञानी माणसाला अहंकार होत नाही. त्यामुळे देवाला भोळा भाव खूप आवडतो. म्हणून या सगळ्या साधनातनं निर्माण होणारी अहंता आमच्या परमार्थातली खूप मोठी अडसर ठरू शकते. म्हणून देवाला आवडतो तो भोळा भाव, त्याला भोळा भाव द्यायचा आहे. भोळा म्हणजे वेडं नव्हे. आपण म्हणतो हे भोळा आहे, भोळा म्हणजे वेडा नाही. ज्ञानानंतर आलेली ती सहजता असते, आणि अशी सहजता तर तुमच्या माझ्याकडे असेल तर तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे आम्ही भोळ्या भावे सेवा, घ्यावी जी केशवा करीतो ऐसी. आमची सेवा ही भोळ्या भावाची. देवाला मोजण्याचा एक द्वारकेमध्ये ज्यावेळी भगवंत राहत होते, झालंय माझं कीर्तन एक 10 मिनिटात संपवणार आहे. द्वारकेमध्ये ज्यावेळी भगवंत राहत होते त्यावेळी प्रमुख अष्टनायिका आणि 16,108 राण्या, म्हणजे अष्टनायिका आणि 16,100 अशा राण्या होत्या देवांच्या. म्हणजे 16,108 नायिकांचा तो पती होता. द्वारकेमध्ये भगवंतांचा गृहस्थाश्रम सुरू आहे. ज्यावेळी नरकासुरासोबत भगवंतांचं युद्ध झालं, त्या युद्धामध्ये देवांना एक वृक्ष मिळाला होता सत्यभामा देवींकडून. सत्यभामा देवींना प्राजक्त पारिजातक इंद्राकडून तो प्राजक्त वृक्ष आणला आणि सत्यभामेच्या महालासमोर लावला होता. त्याची सगळी फुलं शेजारच्या महालाच्या अंगणात पडायची, आणि तो महाल होता रुक्मिणी आईसाहेबांचा. देवांना त्या दिवसापासनं प्रापंचिक कटकटीला सामोरं जावं लागलं. बघा, देवाला पण चुकलं नाही. म्हणजे इतके दिवस भगवंत शांततेत सगळं सुरू आहे, आणि जसा ते पारिजातक अंगणात आला सत्यभामा देवींच्या, तशी त्याची फुलं रोज रुक्मिणी आई साहेबांच्या अंगणात पडायची. रुक्मिणी माता रोज त्या फुलांचा हार करायच्या आणि देवांच्या गळ्यात घालायच्या. देव म्हटले तरी मी रोज आठवणीनं काढून ठेवतो. पण एखाद दिवशी राहिला तर सत्यभामेचा आहेर मिळायचा घरचा. प्रचंड व्यापले देव, आणि या सगळ्या संकटातनं मला कोण सोडवणार अशी चिंता देवाला लागली. बघा ना, आपल्याला संकट आलं की आपण देवाला आठवतो. देवावर संकट आल्यावर देवानी कुणाला आठवायचं? देवानी संतांना आठवावं. अशा वेळी देवर्षी नारद आले, आणि नारदांनी या सगळ्या संकटातनं देवांना सोडवतो असं आश्वासन दिलं. सगळ्यांना आपल्याला दृष्टांत माहिती आहे, हा कथा माहिती आहे. हरिविजय ग्रंथामध्ये श्रीधर कवींनी या प्रसंगाचं खूप सुंदर वर्णन केलंय. सत्यभामा देवी त्या झाडाला तोडायला निघाल्या होत्या. त्यावेळी देवर्षींनी विचारलं होतं, भामे काय तुझी इच्छा आहे? सत्यभामा म्हणाल्या, कृष्ण परमात्मा माझ्या एकटीचे जन्मोजन्मी झाले पाहिजेत. मजमनीचा हाची भावो, जन्मोजन्मी कृष्ण लवला हो. पावावया सुगम उपावो, व्रत तपे की दाने. परमात्मा माझ्या एकटीचे झाले पाहिजेत. नारद म्हणाले, त्यासाठी झाड तोडायची गरज नाही. जी व्यक्ती आपल्याला जन्मोजन्मी प्राप्त व्हावी असं वाटते, त्या व्यक्तीचं दान या जन्मात करावं लागतं. देव तुला हवे असतील तर या जन्मात त्यांचं दान कर. सत्यभामेनी संकल्प केला, आता दान करायचंय. कुणाचं? कृष्णाचं. कोण घ्यायला तयार आहे? कुणीच नाही. देव नकोय कुणाला, देवाकडून सगळं पाहिजे. सगळे मागे हटले. देवर्षी म्हणाले, तुझा संकल्प पूर्ण व्हायचा असेल तर मी घेतो दानात. आणि संकल्प केला. देवांना घेऊन देवर्षी निघाले. सगळी द्वारका भगवंतांच्या मागे, देवाला घेऊन जाऊ देणार नाही. तेव्हा देवर्षींनी सुवर्णमध्य काढला. म्हणाले, देवाला न्यायचं नाही, सत्यभामेचं व्रत पूर्ण झालं पाहिजे. त्याकरता भगवंताच्या भारोभार सोनं तुम्ही मला द्या. तुमची द्वारका सोन्याची आहे ना, तर तेवढं सोनं मला द्या. मोठा तराजू उभारला गेला. एका पारड्यामध्ये देव बसले, दुसऱ्या पारड्यामध्ये द्वारकेतलं सगळं सोनं येऊन पडलं. तरी देवाचं पारडं इंचाने सुद्धा हले ना. एका क्षणाला सत्यभामा खजील झाली. अंगावरचे सगळे दागिने काढले मंगळसूत्रा व्यतिरिक्त, तरीही देवाचं पारडं हले ना. मग आमच्या रुक्मिणी आईसाहेब आल्या. कशाने मोजला गेला देव? तोलण्या कनकासवे कृष्णास भामा सिद्धती. रुक्मरत्ने भूषणे त्या तोलती नच तोलती. भीमकीची तुळस पडता तोल झाला त्या क्षणी.
वंदिते मी भक्तिरूपा कृष्णकांता रुक्मिणी जगदंबा माता की. मग त्या आईसाहेबांनी तुळशीचं एक पत्र, सगळं सोनं बाजूला केलं आणि तुळशीचं एक पत्र कृष्णार्पण मस्तू म्हणून फोडलं आणि त्या पारड्यामध्ये ठेवलं. त्या क्षणी म्हणजे त्रिभुवन श्रीमंताला सुद्धा महासती वृंदेच्या पातिव्रत्यापुढे आणि तिच्या अतुलनीय भक्तीच्या सामर्थ्यापुढे झुकावं लागलं. तुळशी पत्राचं पारडं दणकन खाली आलं आणि भगवंताचं पारडं उचललं गेलं. देव मोजला गेला. भक्तीची या मापे मोजितो अनंता इतराने तत्वता न मोजवे. महाराज म्हणाले आम्ही जी सेवा करतो ना ती भोळ्या भावाची सेवा आहे. सध्याची सेवा, त्या सेवेतून आम्हाला मेवा पाहिजे असतो. आमचं मिशनपेक्षा कमिशनकडे जास्त लक्ष असतं. पण अशी सेवा करावी की ज्यामध्ये मेवा नाही. कारण देवाच्या घरात जाण्यासाठी सेवेचं दार आहे. माऊली म्हणतात जो या ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंठा, जो स्वाधीन करी सुभटा ओळगोनी. त्यानंतर यांची ओवी आहे. देवाच्या दारात जायचं असेल, घरात जायचं असेल तर दार सांगितलंय सेवेचं. मग सेवेच्या माध्यमातून देव प्राप्त होतो. रायगडाचं बांधकाम ज्यावेळी झालं पूर्ण, कुणी केलं? स्वराज्याचे अत्यंत सुंदर असे इंजिनियर होते त्या काळातले. नाव होतं हिरोजी काका इंदलकर. हिरोजी काकांनी पूर्ण स्वराज्याच्या रायगडाची बांधणी केली. रायगड बांधून झाला. राजांनी हिरोजी काकांना बोलावून घेतलं. म्हणाले काका काय बक्षिसे देऊ तुम्हाला? हिरोजींनी मुजरा घातला राजांना. म्हणाले राजे बक्षीस काहीच नको, फक्त एक इच्छा पूर्ण करा. ह्या सगळा गड बांधून झाल्यानंतर गडाच्या शेवटच्या पायरीला एक चिरा लावतो आणि त्या चिऱ्यावर लिहितो सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदलकर. हजारो मावळे उद्या या पायरीवरनं चालत जातील, हजारो शिवभक्त या पायरीवरनं चालत जातील, त्यांची धूळ माझ्या नावावर पडेल. बस माझ्या जीवनाचं सार्थक झालं. ही सेवा, हा सेवा भाव. गड आला पण सिंह गेला हा तानाजी मालुसऱ्यांचा इतिहास आपण जाणता. आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं, हा इतिहास या मातीचा आहे. त्यामुळे आपण अशा मातीत आहोत मंडळी की जी माती त्यागाची आहे, बलिदानाची आहे. जिथं रक्त सांडलं धर्मासाठी, जिथं रक्त सांडलं बलिदान दिलं गेलं, आणि आपण मात्र जातीपातीची राजकारण करत भांडत बसलो विनाकारण. म्हणून आमचे गुरुजी नेहमी सांगतात आम्ही हिंदू म्हणून एकत्र यायला हवं. संत्र्यासारखी अवस्था झाली आमची. वरून दिसायला दिसतोय भगवे सगळे, पण फोडल्यानंतर सगळ्या फोडी वेगळ्या आहेत. हा अमुक जातीचा, तो तमुक जातीचा, आहे की नाही? आणि त्यांची अवस्था टरबुजासारखी आहे. दिसायला सगळे टरबूज कसं दिसायला भाग दिसतायत, पण फोडल्यानंतर सगळं एकसंध आहे. मुंबऱ्यामध्ये कोणतरी पोरगी उभी राहते आणि ती म्हणते सगळा मुंबरा हिरवा करून टाकणारे आम्ही. बरोबर आहे ना? सगळा महाराष्ट्र हिरवा करायला निघाले. भगवा हटावचे नारे घुमतात. मला असं वाटतं भगवा हटाव नंतर बोला, पण आधी रोज पूर्व क्षितिजावर आमच्या एक भगवा उगवतो तो हटवून दाखवा. काय भगवे हटवणार हो? ज्या भगव्यासाठी माझ्या छत्रपतींनी स्वराज्याचा एवढा मोठा घाट घातला, त्या भगव्यासाठी जर आम्ही जातीपातीची भांडण आणि राजकारण करत बसलो, इतकी दुर्दैव आमच्या मनुष्य जातीचा, आमच्या मानव प्राण्याचं. कुणीतरी गेलंय आणि गेल्यानंतर सुद्धा आम्ही राजकारण करतो त्याच्यावरती. मला सांगा माणूस, मग बहिणाबाईंना प्रश्न विचारायला लागला, मानसा मानसा कधी वशील माणूस, लोभापायी मानसाचा झाला रे कानूस. अरे मानसा मानसा तुझी नियत बेकार, तुझ्या परिस बरं गोठ्यातलं जनावर. आज आम्ही मेलेल्या मड्याच्या टाळूवरचं लोणी सुद्धा खायला पुढे मागे न पाहणारी माणसं आजूबाजूला पाहतो. विधभर जमिनीच्या तुकड्यासाठी एकमेकांचे खून पाडणारे भावंड पाहतो एकाच घरातली. त्यावेळी त्या मातेला, त्या पित्याला किती दुःख होत असेल याची कल्पना करूया. भोगवाद आणि चंगळवादाच्या आहारी गेलेली माझी तरुणाई, व्यसनाधीनतेच्या आहारी गेलेली माझी तरुण भावंड, मी हात जोडून सांगते, आपल्याला, आपण गाडीवर बसता, खूप वेगाने आपण गाड्या पळवता. आपल्याला असं वाटतं का मी खूप हँडसम दिसतो, मी खूप तरुण आणि मी खूप स्मार्ट वगैरे दिसतो? तसं नाही, आपण मूर्ख दिसता. तुम्हाला राग आला तरी चालेल माझा. कारण 9 महिने 9 दिवस एका आईनी रक्ताचं सिंचन करून उदरामध्ये वाढवायचं, प्राणांतिक यातना सहन करून जन्म द्यायचा, आणि मग हे असं काहीतरी व्यसन किंवा नको त्या चंगळवादाच्या आहारी जाऊन आम्ही आमच्या जीवनाचं उद्ध्वस्त करून घेणं हे कितपत योग्य आहे? यापुढे जाऊन जर पराक्रम करायचाच आहे तर सीमेवर जाऊया. सीमेवर पाठवायला आई वडिलांचं काळीज वाघाचं असावं लागतं. शत्रूची गोळी छाताडात भेदून घ्यायला काळीज वाघाचं असावं लागतं. तिथे काहीतरी पराक्रम गाजवूया, आणि तिरंग्यात लपेटून घरी आलात तर सगळं जग तुमचं कौतुक करेल. नको तिथे प्राण. एका सेकंदाच्या चुकीपायी आम्ही रस्त्यावर असेच संपून जाऊ का?
मला असं प्रामाणिकपणे सांगावंसं वाटतं, मंडळी, कुणाचाही द्वेष नको, ईर्षा नको, मत्सर नको. परमेश्वराने दिलेलं हे जीवन इतकं सुंदर आहे. कोण्याही जीवाचा अन्न घडो मत्सर. आमच्याकडून कर्मपूजा घडावी, कर्माची फुलं भगवंताच्या चरणावर समर्पित करावी आणि सत्कर्म, माऊलींनी सांगितलं, तया सत्कर्मी रती वाढो भूता, परस्परे पडो मैत्र जीवांचे, एकमेकांच्या प्रती सौहार्दता, स्नेह, संवेदनशीलता. पूर्वीचा काळ असा होता, माणसं गरीब होती पैशानी, पण मनाची श्रीमंती होती. घराघरामध्ये टीव्ही नव्हता आणि ज्या घरामध्ये टीव्ही असायचा, ब्लॅक अँड व्हाईटचा जमाना, त्या घरामध्ये टीव्हीवर काहीही जरी लागलं तरी घरातला एक माणूस कायम अँटिन्यावर असायचं. खरंय की खोटंय सांगा? मुंग्या गेल्या का, आल्या का असायचं ना, पण तरी समाधानी होती हो सगळी, तरी आनंदात होती, तरी सुखात होती. आता हातामध्ये रिमोट आहे आमच्या पोरांच्या, 250 चॅनल आहेत त्याच्यावर, एक चित्र धड 1 मिनिटाच्या वर तो बघत नाही. हातात मोबाईल आहे, स्क्रोलिंग चालू आहे, रील बघतायत, बुद्धी स्थिर नाही राहत आहे. प्रचंड चंचल अवस्था झाली चित्ताची, मनाची. आणि यातून जर बाहेर पडायचं असेल तर आमचे संत आणि त्यांनी आम्हाला दिलेले ग्रंथ, बस एवढाच जीवन जगण्याचा उत्तम मार्ग. तुकोबरायांच्या एका वचनाने, भैरवीने आपण शेवट करूया. ज्ञानेश्वर माऊली तुका म्हणे आम्ही भोळ्या भावे सेवा, तुका म्हणे आम्ही भोळ्या भावे सेवा, भोळा भावे सेवा, तुका म्हणे भावे सेवा, घ्यावी जी केशवा करीतो ऐसी भक्तीची यामापे मोजितो अनंता. झालेली सेवा भगवंत चरणावर समर्पित करते. बोलत असताना काही वेडवाकडं गेलं असेल तर मोठ्या अंतकरणाने क्षमा करा. या लेकरांसाठी एकदा टाळ्या वाजवा, त्यांना आशीर्वाद द्या.
कारण ती खरं तर दुरून आज कीर्तनासाठी खास आली. उत्तम गोड कीर्तन करणारी ही बाळं आहेत आणि आपल्याही घरातल्या लेकरांनी या मार्गावर राहावं, यावं अशी एक प्रार्थना करते. हात जोडून सांगते, लेकरांना इकडे आणत जा. कारण 2 वर्षाचं बाळसुद्धा टेन्शनमध्ये, त्याला मोबाईल नाही मिळालं तर त्याचं ताण, त्याला वेगळा ताण आहे त्याला. त्यामुळे सध्या प्रत्येक जण तणावग्रस्त आहे. बघा बरं एकमेकांचे चेहरे, सगळेजण ताणात आहेत. आनंद मिळवण्याचं हे एकमेव ठिकाण आहे आणि तो आनंद फक्त परमार्थामध्ये, अध्यात्मशास्त्रामध्येच मिळू शकतो. व्यावहारिक प्रगती करता करता आम्हाला आमचं मूळ अध्यात्मच राहिलं पाहिजे, कारण भारतभूमीचं काळीज आहे अध्यात्म. सगळ्यांच्या चरणावर विनम्र प्रणिपात करते. परमादरणीय विचारक आमचे काका असतील, सर्व हे सोमेश्वर मंदिराचे सगळे ट्रस्टी असतील, सगळ्यांच्या चरणारविंदी विनम्र प्रणिपात करून सगळ्यांना धन्यवाद देते.